बसत तू? पास ना आता, आवर ना पटकन, चल ना. इंदिरा, मला मान्य आहे देशपांडे सरांकडे जाणं महत्वाचं आहे. अरे पण म्हणून काय घरी जाऊन जेवून गेलो असतो ना. हे नुसते मेदूवडे मजा नाही यार. एकनाथ तांबा द्या. ओ इंद्रा सर, यांना आणत नका जाऊ. डाबावर सामारी एकटेच पिऊन जातात सर. इंदिरा हसू नको, मी आधीच सांगून ठेवतोय. हा नाही बघा इंदिरा, आता मी काय करणार आहे माहितीये? बँकवालीने कॉम्प्लिमेंट दिलेला हा कुर्ता लादी पुसायचा फडकं बनवणार आहे. म्हणजे एकनाथ, तू कधी इंदिरा सरांना जीव मुठीत घेऊन पळताना बघितलंय? नाही सर, आतापर्यंत नाही बघितलं सर. मग ते आता बघशील बळा. हा बघ. अगं दीपू, बरं झालं तू आलीस. ते पटकन फ्रेश होऊन घे. बाबा मी आले. मी पटकन फ्रेश होऊन येते. लवकर ये. मी 1 मिनिट आलेच. ए दीपू, हा बाबा. काय ग परत पैसे घरी आणलेस? बाबा आज मी हाफ डे घेतला ना, सो बँकेतून डायरेक्टली घरी आले. बँकेत गेले असते तर उशीर झाला असता. परत जोखीम आणलीस तू. डोक्याला मनस्ताप आहे ग. काळजी नका करू. मी अगं दीपू, तू फ्रेश होऊन मेहंदी वगैरे काढून घे जा. हो आहे. ए मालती, एक काम कर, ही बॅग नीटपणे कपाटात ठेव आणि चावी माझ्याकडे दे. ठेव. मालती, ए मालती, अगं बॅग ठेव. काय ग? हे मालती, हे 5 लाख रुपये. आणले ना पैसे? मी म्हटलंच होतं तुम्ही पैसे नक्की आणणार म्हणून. काय काय झालंय तुला? रडतेस कशाला? आज एवढा आनंदाचा प्रसंग आहे घरामध्ये, रडायचं काय? देजी जाणार म्हणून वाईट वाटतंय. आपल्या सगळ्यांनाच वाटतंय ते. ठेव ती बॅग, ठेव. अगं ठेव. आणि चावी माझ्याकडे दे. हा फ्रेश हो आणि देवाजवळ कुंकवाचे ठसे काढ. खूप सुंदर काढली ग. तू पण घे ना काढून. हो काढते, फक्त एकदा सगळी तयारी झाली का बघून येते. ए नाही दीपू,
तू आधी मेहंदी काढून घे. अगं दीदी काढते मी. आजची मेहंदी शकुनाची असते आणि कुमारिकांनी काढली ना की त्यांना हवा तसा जोडीदार पटकन मिळतो. चल. बरोबर आहे ना? हो. ताई काय काढतेस? मला ना जरा उशीर होतोय, मी पटकन आले जा पार्लरला जाऊन आले लगेच. अगं हो आले आले. छान काढली आहे ना ताई. अजून किती वेळ लागेल? थोडंसंच बाकी आहे. ही अनोखी गाठ कोण
रंगली मेहंदी प्याने रंगली. शेजारी बोरवणकरांकडे जेवणाची व्यवस्था केलेली आहे. जेवल्याशिवाय जाऊ नका. या या. अरे नमस्कार नमस्कार. बरं आहे. या या. इंद्राजी, रिअली सॉरी, माझ्यामुळे तुमचा कुर्ता खराब झालाय. मॅडम, तुम्ही खराब केले तर असे 100 कुर्ते कुर्बान. मनोहर, हो तुझ्या शाळकांबद्दल नशीब पाडलं बाबा. अमेरिकेचा मुलगा मिळाला. हो. आणि तुझी छोटी दीपू नोकरीला लागली ना? हो आपल्या SP बँकेत लागले. हो, बँकेत. कुठे आहे कुठे ती? हा, मला भेटायचंय तिला. हो हो भेटूया. या. चला. मॅडम, आपली भेट झाली हे जास्त महत्वाचं. बाकी कुर्त्याचं काय घेऊन बसला? तसंही कितीही सांभाळलं ना तरी जे व्हायचं ते होतच. खरंय, आपण कितीही सांभाळलं ना तरी जे व्हायचं ते होतच. मॅडम, मी नाही. मॅडम, पण तुम्ही इथे कशा? अहो, असं काय करता इंद्राजी? म्हणजे जर माझेही शिक्षक आहेत ना, त्यांची मुलगी ओ, माझी मैत्रीण आहे, सो मदत करायला आले. हो, मग तुम्ही इथे येणार आहात हे जर मला आधी सांगितलं असतं तर आपण सोबतच आलो असतो ना. बरं, मी आहे, तुम्ही बसा ना प्लीज. अरे साळगावकर, अरे राहू दे राहू दे. काय रे साळगावकर, तू इथं कसा? सर, तुम्हाला एकट्यानेच सगळी कामं करताना बघितलं त्यामुळे राहिलं नाही, म्हणून तुम्ही न बोलवताच स्वतःहून आलो. सर, आता मी इथे आलोय, काही काम असेल तर सांगा, मी इथेच आहे. अरे मधुकर, हा साळगावकर इंद्रजीत, माझा सगळ्यात आवडता विद्यार्थी. अरे वा. अरे साळगावकर, तू कशाला एवढी तसदी घेतली? तुझा वेळ महत्वाचा आहे बाबा. सर, प्लीज असं म्हणू नका. तुम्ही आता आराम करा, मी आलोय ना. अरे सर प्लीज, तुम्ही स्वतःच म्हणता ना मी तुम्हाला तुमच्या मुलासारखा आहे. मग आपल्याच घरच्या कार्यात मुलाने मदत नको का करायला? सर, तुम्ही खरंच प्लीज आराम करा. जे पण काही काम असेल ते मला सांगा. हे साळगावकर, शिट्टी कधीपासून शिकलास? हा, हे या. अरे काळभोर, जोशा, काय मदतीसाठी आले आहेत. जोशा, एक काम कर, जेवणाची सगळी तयारी तू बघायची, लगेच लाग कामाला. काळभोर, जाणाऱ्या पाहुण्यांना रिक्षा वगैरे करून देण्याचं काम तू बघ. लगेच लाग. सत्तू, तू मात्र सरांसोबतच थांबायचं. सरांना हवं नको ते बघायचं. त्यांना जे काही लागेल ते त्यांच्या हातात आणून दे, पण सरांना कुठलंही काम करू द्यायचं नाही. अरे सर, तुम्ही आराम करा आणि मी आहे इथेच, आलोच. काय
काय करतोस? वसुली. हा, गुंड आहेस? मारामाऱ्या करतोस? ते म्युन्सिपाल्टीच्या वसुली विभागात काम करतो. अच्छा, असं आहे होय. बर. शिकलायस किती? जमेल तेवढं. हा, म्हणजे SY ला आहेत 2 कॅटे आहेत, सोडवतोय. केट्या? पुनर्परीक्षा म्हण पुनर्परीक्षा म्हण. पुनर्परीक्षा. पुनर्रिक्षा. पुनर्परीक्षा. पुनर्शिक्षा. बस बस येत्या. पुनर्परीक्षा हे म्हटल्याशिवाय तुला इथून जाता येणार नाही. आई आई काय झालं? सगळं ठीक आहे ना? दीपू, अगं स्नेहलता ताईंनी अजून उष्टी हळद नाही पाठवली. अजून नाही पाठवली? हो ना, मला काळजी वाटतेय दीपू. तू तू फोन लावतेस का? मी बोलते त्यांच्याशी. हा, लाव फोन लाव. हो आई, डोंट वरी, लावते. करते राहते. हा स्नेहलता काकू, मी दीपिका बोलतेय. कळलं? काय काम होतं? आईला बोलायचंय. अहो स्नेहलता ताई, अहो ती उष्टी हळद पाठवणार होता ना? मला वाटलंच होतं. तुमचं काम वाढलंय म्हटल्यावर तुम्ही मला फोन करणारच नाही का? पण आमचं काय हो? म्हणजे? अहो तुम्ही वरमाई म्हणून मला जी साडी दिलीत ना, ती बाई फारच लो स्टँडर्ड आहे. अहो आमच्या नोकरांना देखील याच्यापेक्षा 10 पटीनं चांगल्या साड्या देतो आम्ही. आणि तुम्हाला सांगू का, आमच्या नयनच्या मावस भावाच्या लग्नात मुलीकडच्यांनी मला पैठणी घेतली. पैठणी? अर्थात मालती ते उष्टी हळद द्यायला काही हरकत नाही हो. पण वरमाई नाराज आणि नवरीला मात्र हळद लागते. बरं वाटत नाही ना, बरं दिसतही नाही. आणि मला खात्री आहे, मी नाराज म्हटल्यावर ते तुम्हाला पण अजिबात आवडणार नाही. हो ना? अहो पण अशी अचानक पैठणी कुठून आणू मी? आणि इतके पैसे आणू कुठून? जिथून हारासाठी 5 लाख आणले ना, तिथूनच आणा पैसे. काय? आणि जर का तुम्हाला जमत नसेल ना, तर मी देशपांडे सरांना सांगते. मालतीताईंनी अलिबाबाची जी गुहा उघडली होती हारासाठी 5 लाख आणायला, आता ती तुम्ही उघडा आणि मला पैठणी द्या. काकू हे बघा, हे बघा, आतापर्यंत आम्ही तुमच्या सगळ्या मागण्या पूर्ण केल्या, पण ह्या पुढे नाही. पैठणीच काय, ह्या पुढे तुमची कोणतीच मागणी आम्ही पूर्ण करणार नाही. अरे वा, काय बोललीस का? हा, भारी बोललीस तू. मी दाखवून दिलंस तू. प्रथेच्या परंपरेच्या विरोधात जाणं, हेच देशपांडे सरांनी तुमच्यावरती संस्कार केलेत. हो ना काकू? ज्या प्रथा एखाद्याला अडचणीत आणतात, अपमानित करतात, त्या प्रथा मान्य करू नये असं शिकवलंय आमच्या बाबांनी. आम्ही आता वाट बघतोय. तुम्ही उष्टी हळद वेळेत पाठवा, नाहीतर आम्ही काय वाट बघणार नाही. आई